हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहात। तर आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते। तुम्ही माझे जर का व्हिडिओ पाहत असाल तर लास्ट आपले व्हिडिओ जे होते ते नैनिताल आणि मसुरीचे होते। तर त्यातलाच एक जिम कॉर्बेटचा जो व्हिडिओ होता तो आज मी पोस्ट करते। आय नो की व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झालेला आहे, तर त्यासाठी सॉरी। बट येस, हा जो व्हिडिओ आहे हा जिम कॉर्बेटचा आहे आणि जिम कॉर्बेटमध्ये आम्ही केलेली जंगल सफारी किंवा आम्ही तिथे जिथे राहिलो होतो तिथलं क्विक रूम टूर, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। बरं, आम्हाला जिम कॉर्बेटमध्ये जिथे टायगर स्पॉट झालेला आहे तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा। चला मग विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण व्हिडिओला सुरुवात करूया। येस, फायनली आम्ही पोचलो आहोत जिम कॉर्बेटला आणि जिम कॉर्बेटला पोचल्यानंतर जे पहिलं काम मी करते ते म्हणजे तुमच्यासोबत इथली रूम टूर शेअर करते। म्हणजे जिथे आम्ही थांबलो आहोत ती रूम तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, ते वॉर्डरोब असं एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडलाच आहे, खूप चांगलं स्टोरेज आहे। नंतर एक अशी मस्त स्पेशियस अशी रूम तुम्हाला बघायला मिळते आणि त्यानंतर इथे TV युनिट आहे आणि आम्ही आमचं सामान आल्यानंतर असंच ठेवलेलं आहे। सो आता ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि बघा, बेसिक जे आपल्याला चहा कॉफी जे काही लागतं ते सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे। बिस्लरीच्या बॉटल्स आहेत, परत छान हायजीन मेंटेन आहे, ग्लास व्यवस्थित कव्हर केलेले आहेत आणि इथे सुद्धा चांगल्या प्रकारचं ह्यांनी TV युनिट आपल्याला दिले आहे। बसण्यासाठी खुर्ची पण दिली आहे, एक छान मस्त असा मिरर दिलेला आहे आणि इथे मस्त मोठी विंडो त्यांनी दिलेली आहे। त्याच्याचबरोबर छान अशी एक खुर्ची आहे, टिपॉय आहे जिथे आपण बसून छान बाहेरचा व्ह्यू आपण एन्जॉय करू शकतो। तर आता रात्र झाली आहे तर बाहेर आपल्याला कितपत दिसेल हे मला माहीत नाही आहे, तरी पण आपण ट्राय करूया। तर बाहेर जाऊन बघूया। आता आमची रूम जी होती ना ती ग्राउंड फ्लोअरलाच आहे। सो बाहेर अशी छान अशी बाल्कनी दिली आहे छोटीशी। त्याच्यानंतर जो पुढे जो पॅसेज दिसतोय तो आपला हॉटेलचा आहे। आता रात्र आहे, अंधार आहे, त्यामुळे फार काही व्ह्यूज नाही दाखवत आहेत, सगळीकडे आपल्याला अशा लाईट्सच दिसत आहेत। तर हे असं चांगल्या प्रकारचं व्ह्यू मे बी सकाळी छान व्यवस्थित आपल्याला बघायला मिळेल। तर अशा पद्धतीचा बाहेरून व्ह्यू आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया कारण बाहेर काही दिसत नाही आहे। सो आतमध्ये ह्यांनी छान असा बेड दिला आहे, त्याच्या बाजूला इंटरकॉम दिलेला आहे आणि ऑफकोर्स इकडे त्यांनी AC सुद्धा प्रोव्हाइड केला आहे। बट ACची अजिबात गरज नाही, ट्रस्ट मी। इकडे 4 डिग्री टेम्परेचर आहे, तर मला वाटतं AC फॅन सोडा पण हीटर नक्कीच इकडे घ्यावा लागेल आम्हाला। तर अशा पद्धतीचं हे हॉटेल रूम आहे। हे बघा, मी बाहेरून सुद्धा नंतर शूट केलेलं आहे। तर रात्रीचं हे असा व्ह्यू दिसतो, म्हणजे एक तुम्ही म्हणू शकता की नाईट व्ह्यू जो हॉटेलचा आहे तो अशा पद्धतीचा आहे। मस्त जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही झोपतोय कारण सकाळी आम्हाला खूप लवकर उठायचं आहे। तर येस, आम्ही आलेलो आहोत जंगल सफारीला आणि इथे जंगल सफारी करण्याकरताना 2 टायमिंग्स असतात, म्हणजेच मॉर्निंग बॅच आणि आफ्टरनून। तर आम्हाला मॉर्निंगची बॅच मिळाली होती, म्हणजे अक्षरशः आम्ही सकाळी 5:30 वाजता आमच्या हॉटेल रूमवरनं निघालो आहोत आणि खूप थंडी आहे। म्हणजे लिटरली तुम्हाला आमच्याकडे बघून समजतच असेल की आम्ही सगळं म्हणजे जॅकेट कानटोपी वगैरे सगळं घेतलेलं आहे, तर भरपूर थंडी आहे। आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत ढेला गेटला। तर इथून आम्ही एंट्री करणार आहोत आणि इथे एंट्री करताना काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात, तर त्याच इथे चालू आहेत आणि इथे लाईटमध्ये सगळ्या गाड्या अशा थांबलेल्या आहेत। तर ते प्रत्येकाचं आधार कार्ड किंवा आयडेंटिटी प्रूफ आणि बाकीच्या गोष्टी एकदा चेक करतात आणि मग एक गाईड त्यांच्या आपल्यासोबत पाठवतात आणि मग आतमध्ये सोडतात। तर आता एंट्री केल्यानंतर आतमध्ये हा अशा टाईपचा व्ह्यू आहे। ढेला गेटमधनं एंट्री केल्यावरती आम्हाला सगळ्यात आधी दिसलं ते म्हणजे हरिण। तर इथे छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे हरिण आम्हाला बघायला मिळाले। त्यानंतर आम्ही हळूहळू पुन्हा पुढे आपल्या जंगल सफारीला निघालो। तर आता हे जे व्हिडिओ आहेत हे थोडेसे मूविंग आहेत किंवा हलत आहेत, दॅट इज बिकॉज मी हे गाडीतून आम्ही जाता जाता मी हे शूट केलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा तुम्हाला थांबून थांबून दिसत असेल किंवा थोडासा डिस्टर्बन्स वाटत असेल, एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये नसेल, तर सॉरी फॉर दॅट। तर आम्ही अशा पद्धतीने पुढे पुढे जात गेलो। मग कधी झाडावरचे पक्षी दिसले, कधी माकड दिसलं किंवा कधी छोटे छोटे असे तिकडचे वेगवेगळे प्राणी आम्हाला दिसले। तर हा जो एरिया आहे ना हा टायगरचा फेवरेट एरिया आहे असं म्हटलं जातं। इथे बघा माकड, मी म्हटलं तसं बरेचसे माकडसुद्धा आम्हाला दिसले। त्यानंतर
असंच पुढे पुढे आम्ही जात होतो आणि हे बघा आम्हाला दिसलेले आहेत टायगरचे फूटप्रिंट्स. तर अशा पद्धतीने इथे फूटप्रिंट्सवरनं आपल्याला गाईड सांगतात की इथून आता टायगर पास झाला आहे का, किंवा आपल्याला टायगर बघण्याचे, टायगर दिसण्याचे चान्सेस आपले वाढतात. तर येस, आता आम्ही ह्याच दिशेने हळूहळू पुढे चाललो आहे. तर लेट्स सी आपल्याला टायगर दिसतोय का ते. इथे जिम कॉर्बेट फेमसच टायगर स्पॉटिंगसाठी आहेत. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. अँड अशा पद्धतीने पुढे जाता जाता आम्हाला फायनली टायगरची एक छोटीशी झलक का होईना ती बघायला मिळाली. तर समोरून तुम्ही बघू शकता टायगर जस्ट तिथून पास होतोय आणि ते सगळ्या गाड्या थांबल्या आहेत फक्त टायगरला पाहण्यासाठी. तर अशा पद्धतीने आम्हाला वाघाची छोटीशी का होईना झलक बघायला मिळाली आणि त्यानंतर तो वाघ पुन्हा झाडांमध्ये पुढे निघून गेला. जंगल सफारीनंतर पुन्हा आपल्या हॉटेल रूमवरती गेल्यावर आम्ही थोडा वेळ आराम केला, कारण पहाटे लवकर उठलेलो. तर मग मस्त आराम वगैरे केला. त्यानंतर संध्याकाळी इथे एक रिव्हर साईड वॉक करायला आलो. म्हणजेच इथे एक छानशी नदी आहे, तर तिथे आम्ही जस्ट बघायला आलो. तर ही जी नदी आहे ना, तिचं नाव आहे कोझी रिव्हर. आणि ही नदी इथे जे काही प्राणी आहेत त्यांच्यासाठी खास वापरली जाते. असं म्हणतात की ते प्राणी इथे येतात, पाणी प्यायला वगैरे येतात. तर ही नदी खास प्राण्यांसाठी आहे. छानसा असा रिव्हर व्ह्यू आपल्याला इथून पाहायला मिळतो. खूप शांत आणि खूप मस्त वातावरण आहे. इथे अजिबात गर्दी नाही, काही नाही, खूप शांत वाटतं. तर आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो, त्यामुळे अजून छान वाटत होतं. आणि हा जो ब्रिज आहे ना, इथून जायला लागतं. तर इथून गेल्यानंतर खाली उतरायचं, मग आपण इथे ह्या नदीजवळ आपण पोचतो. तर इथे जाण्यासाठी ना कच्चा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता की व्हाईट कलरची अशी रेती आहे आणि खूपच असा कच्चा रस्ता आहे. बट इथून गेल्यानंतर समोर जो व्ह्यू दिसतो ना, ते बघितल्यानंतर खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं. वाहणाऱ्या पाण्याचा, नदीचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता. खूप छान मंजूळ असा वाटतोय. फोटोग्राफी करण्यासाठी पण ही जागा खूप छान आहे, सुंदर आहे. आम्ही भरपूर फोटोशूट केला इथे आणि खूप एन्जॉय केलं. तर अशा पद्धतीने आमची नैनिताल मसुरी ट्रिप एंड झालेली आहे. खूप छान आणि सुंदर आठवणी आम्ही इथून घेऊन जातो आहे. तर मला जेवढं जमलं ते सगळं मी व्हिडिओमध्ये कवर केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.